मित्रांनो मावशी इतके भारी 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 दाखवले हां माझं डोकं बंद पडलं काय घ्यावं त्याला मुलीचं असं काही एवढं आयडिया नाही आपल्याला मुलाचं असतं मी कसं मागच्या आलो पाठाने घेऊन लगेच घेऊन गेलो होतो मुली म्हणजे काय घ्यावं होतं कितीच घेऊन यावं असं वाटतं. तर कसं काय मंडळी मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपल्या एकदम नवीन आणि मस्तपैकी डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजची ब्लॉगची सुरुवात करतो मस्त आवरून वगैरे मस्तपैकी घरीच मम्मी मस्तपैकी करते स्वयंपाक. सध्या घरी कोण नाही ना म्हणजे फक्त मम्मी आहे मी आहे पप्पा आहे आज पण पप्पा झोपले त्यांची तब्येत बरी नाही आहे आणि घेतून विभू नाही आहे. गुलवा सकाळीच गेला त्याच्यामुळे आपलं ब्लॅक पॅन्थर पण नाही गुलवा घेऊन गेला यावेळेस मुंबईला. आरोग्याची वास करी रोज सकाळचा गाणं झोपला असलं तर अलाराम आहे. मित्रांनो काय नाही घरी आज एकट्याची मम्मी ना मी फक्त घेतून विभू नाही तर असं मजा नाही घरी असं भरलेलं नाही वाटत ना विभू नसल्यामुळं शांतता पूर्ण घरामध्ये कारण तर ते गेली विभू मामाच्या गावाला त्याच्यामुळं असं ब्लॉगला पण अशी एवढी एनर्जी येत नाही असे मजा येत नाही कारण फॅमिली असली पूर्ण सर्व तर भारी वाटतं ना ब्लॉग बनवायला पण लगेच. तर आज एकटंच आहे आणि मम्मी पण त्याचं काम आवडते किचनमध्ये. आणि बघता बघता मित्रांनो आज आपले डेली ब्लॉगिंगचे 25 दिवस उलटून गेले 9 अधिक ब्लॉग झाले चॅनलवरती आणि म्हणजे डेली ब्लॉगिंगचे 25+ ब्लॉग झाले. 25 दिवस डेली ब्लॉगिंग न थांबता आपण कंटिन्यू केली आणि 90+ आपले ब्लॉग झाले चॅनलवरती. इतका आनंद होतो आहे मला या गोष्टीचा. डेली ब्लॉग म्हणजे आपण फक्त असं मी चॅलेंज ॲक्सेप्ट केला होता की आपण 7 दिवस 7 ब्लॉग बनवून बघू डेली ब्लॉगिंगचे जमताय का आणि ती कंटिन्यू होऊन गेली. इतकं भारी वाटलं मला की म्हणजे 7 ब्लॉग मी नाही थांबलो मी आपली 25 ब्लॉग झाली 7 1 7 7 3 21 म्हणजे 3 आठवडे पलटून गेले तर आपली डेली ब्लॉगिंग थांबली नाही. आणि त्याच्यामध्ये मला रोजचे चॅलेंजेस म्हणजे जॉब मेन सगळ्यात पहिले जॉब एक पण दिवस न सुट्टी घेत आपण ब्लॉग बनवला आहे. एक पण दिवस टाळला नाही एक पण दिवस सुट्टी पडली नाही जॉबला तरी आपली डेली ब्लॉगिंग थांबली नाही म्हणजे. आणि एडिटिंग प्लस रोजची एडिटिंग करायचं रोज झोपायचं रोज सकाळी ब्लॉग पोस्टला लावायचा म्हणजे तरी आपली डेली ब्लॉगिंग कंटिन्यू राहिली त्याचा खूप आनंद आहे मला. आणि मी मागे बराच ब्लॉग मी बोलायचं आपण नक्कीच एक दिवस डेली ब्लॉगिंग चालू केलं आणि फायनली चालू पण झाली आणि चालते पण व्यवस्थित त्याचा पण मला खूप आनंद एकदम सक्सेसफुली डेली ब्लॉग आपण सुरू आहे न कसले अडथळे येतात म्हणजे बघा ना मी जॉबवरती पण जातो आहे रेग्युलर ब्लॉग पण बनवतो आहे रोज आले एडिटिंग पण करतो आहे म्हणजे आता 12 12:30 आलो एकदम झोपेत असं झोपून घेतो सकाळी 5:30 उठतो मग एडिटिंगला लागतो किंवा मग एडिटिंग करून 2-3ला झोपतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत ब्लॉग बनवतो जॉबवरती पण जातो अशी रोजची आपली डेली ब्लॉगिंग चालू आहे एकदम मस्तपैकी. वर्ष संपत आलं आहे म्हणजे वर्ष संपता आपली डेली ब्लॉगिंग सुरू होऊन गेली. पुढे आपले आता कसले सेलिब्रेशन बनवायचे म्हणजे बघा आपले 1K कंप्लीट होणार आहे त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे. असं मित्रांनो तुम्ही सपोर्ट करत राहा आपले सगळे अचिव्हमेंट आपण कंप्लीट करून सगळे अचिव्ह करू सर्व जे आपण ड्रीम ठेवले जे टार्गेट ठेवले ते आता तर वर्ष बदललं आता 2 दिवसांनी म्हणजे आजची 30 तारीख उद्या शेवटचा दिवस आहे वर्षाचा. आणि फक्त आत्ता मध्ये अडचण आली नाही तर आपली रोज 9 वाजता ब्लॉग एकदम करेक्ट टायमाला पोस्ट होते पण काही टेक्निकल इश्यूमुळे एडिटिंगचं थोडंसं मागे पुढं होण्यामुळं थोडंसं लेट येतं. पण डेली ब्लॉग नाही थांबली आपली अजिबात नाही 12-12:30 तर ब्लॉग येतो सध्या तो पण परत कवर होईल आपण परत 9ला ब्लॉग पोस्ट करत जाऊ पण मग आपलं डेली ब्लॉग नाही थांबली 12:30-1ला ब्लॉग येतो सध्या माहिती. देखो ना गाय देखो ना आपण कोणाची इतकं आठवण काढली त्यांचाच कॉल आला आपल्याला लगेच व्हिडिओ कॉल आला. झाली की झोप गुड मॉर्निंग. तू नाही गेली की मग उन्हात तिकडे थंडी आहे कोणी बघ मग इथं सगळं वाईट झालं होतं नको ना बाई म्हातारा दिसत ना तुला काय तिला संतूर आजी राहायचंय हा ना तू कशी संतूर मम्मी काय करते गरम ताटकर जाऊन करून निघू दे. तुला गिलकीची भाजी पाहिजे का दे थोडीशी बरी नसल्यामुळं थोडा आवाजचा सर्दीमुळं दबेल येतोय थोडंसं ॲडजस्ट करायचे दिवस निघावं म्हणतो मित्रांनो. आता गाडी धुवायची होती खूप दिवसात धुतली पण नाही कारण खराबच तेवढी झालेली मित्रांनो मस्तपैकी थंडी एकदम भारी फार वाटतं चालू ट्रॅफिक खूप वाढलेली आणि इथं नाही आहे पण मागे खूप ट्रॅफिक नाही होतो कारण कुंभमेळा चालू पण नाही झाला कुंभमेळा चालू झाला तर किती जाम होतं आहे तर मग मित्रांनो आता जॉबवरून सुट्टी झाली मस्तपैकी एकदम व्यवस्थित आणि आता चाललो आहे मी चांदवडकरवाल्यांकडे कारण की तुम्हाला सकाळी फोटो टाकलं होतं की विपुल ड्रेस घ्यायचा म्हणजे मुलीचा म्हटलं ठीक आहे मी जाऊन होतं बघून होतं म्हटलं तिकडे जाऊन. मित्रांनो फायनली पोहोचलो मी आता चांदवडकरवाल्यांकडे आणि आपली
बरीच शॉपिंग इथून असते नेहमी, म्हणजे विभूची आलो आहे आपण. इथला एक आपला ब्लॉग आहे जुना बघा तुम्ही, जेव्हा आपण ते विभूला कपाट वगैरे थोडं गाडी वगैरे घेतली तेव्हाचा ब्लॉग आहे. ड्रेस पाहिजे मुलीचा. जम प्रोडक्ट बघा तुम्ही, तर आता नवीन नवीन प्रोडक्ट आलेले मस्त वेगळे. मावशी काढता ड्रेस आता विभूसाठी. हे घेवा का नाही वॉकर विभूसाठी, चालतो तो आता तसं, म्हणजे वॉकरमध्ये बसू शकतोय. प्रोडक्ट बघा मित्रांनो एक नंबर, जे पाहिजे ते. तर आपण गाडी ती हॉटेल विभूला बसून चक्कर मारला, ती पण बघायची आहे मला. आणि ही जो बड्डे झाल्यानंतर घ्यायची लगेच नाही. सर स्वतः आले ड्रेस आपण द्यायसाठी. आमच्या स्पेशल दादासाठी आलेलो आम्ही. मित्र व्हिडिओ कॉल करतोय मी तिला ड्रेस दाखवायला. मित्रांनो मावशीने इतके भारी भारी दाखवलं आहे. फोटोशूटसाठी पाहिजे ना. हां मी सगळे फ्रेश अजून खोललेले पण येते ते दाखवते तुम्हाला. माझं डोकं बंद पडलं काय घ्यावं त्याला. मुलीचं असं काही एवढं आयडिया नाही आपल्याला. मुलाचं असतं मी कसं मागच्या आलो पटाने घेऊन लगेच निघून गेलो होतो. तर मुलीमध्ये काय घ्यावा बोलतो गीतूनच घेऊन यावं असं वाटतं. मित्रांनो गीतू नाही म्हणते मुलीचा ड्रेस गेला कधी घ्यायला. त्यांची संक्रांती येते ना, संक्रांतीचा ब्लॅक ड्रेस बघा. हे बघ असे बघ होता, मला तर आवडत होता. आपण थांबून घ्या. बरं तो नंतर घरी तो पण आपण दुकान फिरू मस्तपैकी. ही गाडी पप्पाने मागच्या लास्ट टाइम बघितली, पप्पाला खूप आवडली होती. पप्पाला सांगतो अजून स्टाफ अवेलेबल त्यांच्या तिथं असंच. मुलीचा ड्रेस घेण्यासाठी आलो स्पेशल. पण की तुझं असं म्हण झालं की तू आज उभा नाही राहते. सकाळी मी घातलं तिने मुलीचा ड्रेस, त्याला एकदम भारी दिसत होता. पण ते म्हणे त्याला पकडलं म्हणून भारी दिसतो. पण तो उभा राहायला लागला की मग तेव्हा मुलीचा ड्रेस घालून मग तेव्हा फोटोशूट करू म्हटलं बरं. आणि मग संक्रांती येते, मग संक्रांती काहीतरी स्पेशल बघायला आलो. त्यांच्या ऑलरेडी हाय स्टॉक अवेलेबल, पण ते म्हणते अजून पण स्टॉक येणार आहे. जे कपाट आहे त्याला तुम्ही हँगिंग सिस्टम प्लस याला तुम्हाला पाहिजे याला ट्रे सिस्टम लावून पुन्हा तुमचं कपाट युटिलाइज करता येतं. आणि ह्याला खाली 2 ड्रॉवर्स सुद्धा इकडे आणि एक यूज ड्रॉवर्स आहेत असे मोठेवाले. याला लॉकिंग सिस्टम्स आहे, खाली व्हील्स आणि मुव्हेबल इझिली. 4x4 आहे मस्त. तो मित्रांनो दुकानात आणि प्रोडक्ट मी एकदम पूर्वी बघितली, एकदम भारी भारी. मला कपाट पण इतकं आवडले विभूसाठी आणि चेअर्स वगैरे. म्हणजे नवीन नवीन प्रोडक्ट बघायला भेटतात ना यांच्याकडे. म्हणजे नेहमी आला नेहमी नवीन प्रोडक्ट असतात नेहमी. कधी असं तोच माल पडलेला आणि तेच असं काहीच नाही. एकदम फ्रेश माल नेहमी रेग्युलर एकदम फ्रेश भारी माल असतो. आणि आपण जेवढे आतापर्यंत विभूचे जेवढे कपडे घेतलेले, दिवाळीचा ड्रेस बघा, याचा ड्रेस बघा, म्हणजे ते कुर्ता पठाणी वगैरे मी सगळे इथनंच घेतो चांदवडवाल्याकडनं. बेस्ट क्वालिटी आणि स्वस्तात मस्त एकदम भारी. तुम्हाला बघा असली खरेदी करायची असेल तुम्ही 100% इकडे या. आणि आता म्हणजे मी ड्रेस घ्यायला आलो विभूचा की तू म्हणजे तो अजून उभाच राहत नाही, नका घेऊ ड्रेस म्हणे. आणि संक्रांतीचा स्टॉक आहे ना त्यांच्याकडे 2-3 तारखेनंतर, तुम्ही तेव्हा येईल घेण्यासाठी मस्त वेगळे. मित्रांनो मी आता कुठल्या रोडला आहे तुम्ही ओळखू शकताय का? काही नाही, बापू ब्रिजचा रोड तिकडे चाललो बापू ब्रिज. तर मित्र माझ्या उभा मी मस्त नाशिकचा फेमस बापू ब्रिजवरती, बापू पुलावरती आलो इकडं. म्हणजे येत असतो मी तर टाईम स्पेंड करायसाठी, असं सेट बघण्यासाठी येत असतो कधी कधी. आणि अजून सनसेटला तर खूप टाईम आहे, 1-1.5 तास आहे अजून सनसेटला. मुलांचे फोटोशूट पण चालू येतं मस्त वेगळी. थोडं कर वाल्याकडे जाण्याचा काही प्लॅन नव्हता. म्हणजे इथून मला मगाशी ना विभूचे फोटो टाकले मुलीच्या ड्रेसमध्ये, तुम्हाला दाखवतो थांबा एक मिनटं. म्हणजे मी कामावर आलो सकाळी घरून निघालो आणि इथून मानल्याच्यानंतर विभूचे मुलीच्या ड्रेसवरचे फोटो टाकले. हे बाई वाले दिसतंय का माहीत नाही. आणि इतका भारीच होता, म्हटलं थांब आज जाऊ लगेच मुलीचा ड्रेसच घेऊन येऊ. तिथे गेलो, ड्रेस वगैरे बघितलं की तुला फोन केला कोणता घेऊ फिक्स करण्यासाठी. की तू म्हणे घेऊच नका म्हणे, कारण तो अजून उभाच राहत नाही म्हणे. उभा राहिला का मग ते ड्रेस घालून झाला माझी फोटोशूट करण्यामध्ये, कारण तो बसून ते फ्लॉग एवढा कळून जाणार नाही, ते कसं पकडलेलं होतं म्हणून ती फोटो चांगले दिसते. म्हटलं ठीक आहे मग निघावं मित्रांनो. आता भरपूर टाईम स्पेंड केला इथं. टाईम स्पेंड करण्यापेक्षा म्हटलं मोबाईलच बघत बसलो होतो इथं बसलो होतो मस्त कट्ट्यावरती. 5 मिनटं मोबाईल काढला, 15-20 मिनटं निघून गेले. आता जावा. फायनल घरी आलो तर मस्त जेवण वगैरे करतो आणि झोपतो. आणि आता भेटू आपण डायरेक्ट पुढच्या वर्षी. म्हणजे तुम्ही आपलं 31 डिसेंबरला बघत असाल आणि म्हणजे 30 डिसेंबरचा व्लॉग आहे. तर आपण त्याच्या पुढचा व्लॉग डायरेक्ट न्यू इयर लिहिलेला आहे, म्हणजे 1 जानेवारी 2026ला. म्हणून म्हटलं की भेटू आपण पुढच्या वर्षी. आणि तुम्हाला सर्वांना हॅप्पी न्यू इयर. आणि आपण करूया आता या ब्लॉगचा एंड. तर भेटू आपण पुढच्या वर्षी नवीन ब्लॉगमध्ये डायरेक्टली. आणि हा ब्लॉग आवडलाच नाही की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया